Hello children, how are you all? I hope you all are good. तो मैं आज लेके आई हूँ न्यू लेसन चित्रकथा। चित्रकथा पता है आप सबको? देखो, हम आपने कॉमिक बुक्स देखी होगी, उसमें पिक्चर्स रहते हैं और पिक्चर्स के बाजू में शॉर्ट में हमें स्टोरी दी होती है। तो वैसे ही हमारी बुक में भी हमें ये पिक्चर्स दिए हैं और नीचे शॉर्ट में वर्ड्स दिए हैं। तो हमें इससे स्टोरी बनानी है, इसको ही कहते हैं चित्रकथा। तो मैं पहले आपको ये चित्रकथा बना के दिखाती हूँ, उसके बाद में वो एक्सप्लेन करके बताती हूँ। तो वो आपको क्या करना है, इसके लिए ये वीडियो पूरे एंड तक देखना है और उसके बाद भी किसी को कोई डाउट या क्वेश्चन हो तो नीचे दिए गए कमेंट सेक्शन में आपको कमेंट करके पूछ सकते हो। मुलांनो, एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात एका झाडावर एक माकड राहत होता. त्या झाडाला खूप जांभळं होते. माकड रोज ती जांभळं खात असे. त्याच जंगलात एक मगर आणि त्याची बायको राहत असे. त्या घनदाट जंगलात एक मोठी नदी होती. मगर त्या नदीत आपले अन्न शोधायला येत असे. पण एक दिवस काय झाले, त्याला खायला काहीच नाही मिळाले. अन्नाच्या शोधात तो मगर त्या नदीकाठी असलेल्या झाडाजवळ गेला. त्या झाडाला खूप जांभळं आलेली होती. झाडावरील जांभळं बघून मगरीला ती खावी वाटली. मगर झाडावर बसलेल्या माकडाला म्हणाला की मला जरा जांभळ देशील का रे? मला सकाळपासून कोणतेही अन्न मिळाले नाही. त्यावर माकडाने पटापट झाडावरील जांभळं तोडून मगरीकडे फेकली आणि मगरीने ती पटापट खाल्ली. मगरीला त्या जांभळाची चव खूप आवडली आणि मग त्यानंतर दररोज तो माकडाकडे जांभूळ खाण्यासाठी येऊ लागला व माकडही त्याला त्या आनंदाने तोडून देऊ लागले. अशा प्रकारे माकड आणि मगर चांगले मित्र बनले. मगर रोज ती फळे आपल्या बायकोला नेऊन देत असे. एक दिवशी मगराची बायको मगराला म्हणाली, ही फळे किती गोड आहे. तर ही फळे खाणाऱ्या माकडाचे हृदय किती गोड असेल. त्याला एक दिवस आपल्या घरी आणावं. मला त्याचं हृदय खायचं आहे. मगर माकडाला बोलला, जांभूळ खाऊन माझी बायको खूप खुश झाली. तिने तुला घरी जेवायला बोलवलं आहे. चल माझ्या बरोबर घरी. मग ते दोघे घरी निघाले. थोडा प्रवास झाला. माकड खूप खुश होता. पण हे पाहून मगराला वाईट वाटले. त्याला वाटले की आपण याला फसवत आहे. आपण याला सगळे खरे खरे सांगितले पाहिजे. तो म्हणाला, मित्रा, माझ्या बायकोला तुझे हृदय खायचे आहे. माकडाने हे सगळे ऐकले आणि माकडाने मनात विचार केला, आता काही माझी खैर नाही. मगर मला खाऊन टाकेल. पण माकड हुशार होता. त्याला लगेच एक युक्ती सुचली आणि तो म्हणाला, अरे, हे तुम्हाला आधीच का नाही सांगितले? मी तर माझे काळी झाडावरच ठेवले आहे. आम्ही माकड आमचं काळी झाडावरच ठेवतो. आता आपल्याला ते आणायला परत जावं लागेल. तू मला परत झाडाकडे घेऊन जा. तर मगर बोलतो, ठीक आहे, आपण परत झाडाकडे जाऊ. ते झाडाजवळ पोहोचतात तेवढ्यात माकड पटकन उडी मारून झाडावर चढते आणि म्हणाले, अरे, असं कोणी आपलं हृदय काढून जिवंत राहू शकतो का? तो मगराला म्हणाला, मी तुला माझा मित्र समजलो आणि तू मला फसवले. चल जा, निघ इथून. अशा प्रकारे माकडाने आपल्या हुशारीने आपला जीव वाचवला. तर आपण ह्या स्टोरीतनं काय शिकलो मुलांनो? संकटकाळी आपण घाबरता कामा नये आणि मित्राचा विश्वासघात करता कामा नहीं. देखो बच्चों, कैसे लगी आपको स्टोरी? आपको पसंद आई? तो अभी हम ये स्टोरी और भी अच्छे से समझते हैं. इसका एक्सप्लेनेशन देखते. देखो मुलांनो, एक घनदाट जंगल होते. घनदाट जंगल यानी जंगल तो पता है आपको. तो जंगल में क्या होता है, बहुत सारे ट्रीज रहते हैं और ये घनदाट यानी
ऐसा जंगल जिसमें बहुत सारे ट्रीज है. एका झाडावर एक माकड राहत होता. त्या झाडाला खूप जांभळं होती. माकड रोज ती जांभळ खात असे. देखो, वो जो जंगल था उसमें एक पेड़ था और वो पेड़ था जामुन का. उस पे एक मंकी, माकड़ यानी मंकी रहता था और वो मंकी रोज वो जांभूळ खाता था. त्याच घनदाट जंगलात एक मगर आणि त्याची बायको राहत असे. और वो जो घनदाट जंगल था, उसी जंगल में एक मगर यानी क्रोकोडाइल और उसकी बायको यानी उसकी वाइफ, वो दोनों रहते थे. त्या घनदाट जंगलात एक मोठी नदी होती और वो जंगल में एक बहुत बड़ी सी नदी पता है सबको, नदी यानी रिवर, एक बहुत बड़ी नदी थी. मगर त्या नदीत आपले अन्न शोधायला जात असे और वो जो मगर यानी क्रोकोडाइल जो है वो अपना खाना ढूंढने के लिए नदी में जाता था. एक दिवस त्याला खायला काहीही मिळाले नाही और एक दिन ऐसा हुआ, वो जो मगर था उसे खाने के लिए कुछ भी नहीं मिला. अन्नाच्या शोधात मगर त्या नदीकाठी असलेल्या झाडाजवळ गेला और वो खाने के लिए कुछ ढूंढ रहा था. और ढूंढते ढूंढते वो नदी काटी यानी नदी के बाजू में जो बड़ा सा पेड़ था जामुन का, उधर वो जाता है. त्या झाडाला खूप जांभळं आलेली थी और वो जो पेड़ था उसे बहुत सारे जामुन आए हुए थे. झाडावरील जांभळं बघून मगराला ती खावी वाटली और वो जो पेड़ में जो जामुन थे वो देख के मगर को ऐसा लगा कि वो खानी चाहिए. मगर झाडावर बसलेल्या माकडाला म्हणाला की मला जरा जांभूळ देशील का रे. तो वो जो मगर यानी जो क्रोकोडाइल रहती है वो मंकी को बोलती है कि मला जरा जांभूळ देशील का रे, यानी मुझे थोड़ी जामुन मिलेगे क्या. मला सकाळपासून कोणतेही अन्न मिळाले नाही, यानी मुझे सुबह से कुछ भी नहीं मिला है खाने को. त्यावर माकडाने पटापट झाडावरील जांभळं तोडून मगरीकडे फेकली आणि मगरीने ते पटापट खाल्ली. तो क्रोकोडाइल जब उससे जामुन मांगता है तो वो मंकी क्या करता है, फटाफट पेड़ से जामुन निकलता है और उसको मगर को देता है. और मगर भी उसको भूख लगी रहती है, वो भी फटाफट वो जल्दी से वो सब खा लेता है. मगरीला त्या जांभळाची चव खूप आवडली आणि मगर नंतर दररोज माकडाकडे जांभळ खाण्यासाठी येऊ लागला और वो जामुन बहुत टेस्टी थे. मगर यानी क्रोकोडाइल जो है उसको बहुत पसंद आए और उसके बाद वो रोज़ वहाँ पे आता था वो जामुन खाने के लिए. व माकडही त्याला ते आनंदाने तोडून देऊ लागले. अशा प्रकारे माकड आणि मगर चांगले मित्र बनले और वो क्रोकोडाइल जो थी वो रोज़ नदी के वहाँ जामुन खाने आती थी. तो ऐसे करते करते एक दिन मगर और माकड़ यानी मंकी और क्रोकोडाइल जो है वो दोनों बहुत अच्छे दोस्त बन गए. मगर रोज ती फळे आपल्या बायकोला नेऊन देत असे और वो जो क्रोकोडाइल था वो रोज मंकी से वो जामुन लेके घर पे जाता था और अपनी बायको यानी उसकी वाइफ जो थी उसको देता था. एक दिवशी मगराची बायको मगराला म्हणाली, ही फळे किती गोड आहे. तर ही फळे खाणाऱ्या माकडाचे हृदय किती गोड असेल. तो एक दिन वो जो क्रोकोडाइल है उसकी वाइफ उसको बोलती है कि ये जो जामुन के जो फ्रूट्स है वो कितने मीठे है. तो वो जो तुम्हारा जो फ्रेंड है मंकी, वो तो रोज ये फ्रूट्स खाता है, तो उसका हृदय यानी उसका हार्ट भी कितना स्वीट होगा, मुझे उसका हार्ट खाना है. त्याला एक दिवस आपल्या घरी आना, मला त्याचे हृदय खायचे आहे. तो उसकी वाइफ मगर की जो वाइफ होती है वो बोलती है कि उसे एक दिन अपने घर लेके आओ, मुझे उसका हार्ट खाना है. मगर माकडाला बोलला, जांभूळ खाऊन माझी बायको खूप खुश झाली आहे, तिने तुला घरी जेवायला बोलवले आहे. तो जो क्रोकोडाइल है वो मंकी को बोलता है कि ये जो जामुन है वो खा के मेरी वाइफ जो है वो बहुत खुश हो गई, उसको फ्रूट्स जो है वो बहुत पसंद आए, तो उसने तुम्हें एक दिन घर पे खाना खाने के लिए बुलाया है, चल माझ्या बरोबर घरी. मग ते दोघे घरी निघाले और वो क्रोकोडाइल बोलता है कि चलो मेरे साथ में तुम्हें मेरे घर पे लेके जाता हूँ. तो फिर वो दोनों भी क्रोकोडाइल के घर पे जाने के लिए निकलते हैं. थोडा प्रवास झाला, माकड खूप खुश होता
और अभी वो दोनों क्रोकोडाइल के घर पे जाने निकले थे। वो आधे रास्ते में जाते तो वो जो मंकी रहता है वो बहुत खुश होता आहे. हे पाहून मगराला वाईट वाटले. आपण त्याला फसवत आहोत. आपण याला सगळे खरे सांगावे. और वो जो मगर था उसने देखा कि मंकी तो बहुत खुश है अपने घर पे आने के लिए, पर उसे मन में ही ऐसा लगा कि मैं उसे फंसा रहा हूँ. तो उसने सोचा कि मैं इसको सच जो है वो बता देता हूँ. तो म्हणाला, मित्रा, माझ्या बायकोला तुझे हृदय खायचे आहे. और वो जो मगर रहता है वो मंकी को बता देता है कि मेरी वाइफ जो है उसको तुम्हारा हार्ट खाना है. माकडाने हे सगळे ऐकले आणि माकडाने मनात विचार केला, आता काही माझी खैर नाही. और वो जो मंकी था उसने वो सब सुन लिया. और फिर अभी वो मन में ही सोचने लगा कि अभी मेरा कुछ खैर नहीं, यानी मेरे साथ कुछ भी हो सकता है. वो मैं मगरमच्छ के घर पे जाऊंगा तो वो मुझे क्या करेंगे, अभी खा लेंगे. मगर मला खाऊन टाकेल. पण माकड हुशार होता. त्याला लगेच एक युक्ती सुचली. और उसे लगा मगर क्या कर लेगा, मुझे खा लेगा. पर वो जो मंकी था वो बहुत होशियार था. उसे एक युक्ति यानी एक आयडिया आई. और वो बोला, अरे तू मला हे आधीच का नाही सांगितलं, मी तर माझे काळीज झाडावरच ठेवले आहे. और वो मंकी बोलता है मगर को कि तूने ये मुझे पहले ही क्यों नहीं बताया, मैंने तो मेरा हार्ट झाड पे ही रख के आया हूँ. आम्ही माकड आमचं काळीज झाडावरच ठेवतो. यानी वो उसको फंसाता है, बोलता है कि हम मंकी जो है वो हमारा हार्ट जो है वो झाड पे ही रखते हैं. आता आपल्याला ते आणायला परत जावं लागेल. और अभी हमें वो जो है मेरा हार्ट वो लेने के लिए फिर से झाड की तरफ जाना पडेगा. तू मला परत झाडाकडे घेऊन जा. तर मगर बोलतो, ठीक आहे, तर आपण परत झाडाकडे जाऊ. वो जो मंकी है वो मगर को बोलता है, अभी मुझे हार्ट लेने के लिए फिर से झाड़ की तरफ जाना पड़ेगा. तो उस पे मगर बोलता है, ठीक है, तो हम फिर से झाड की तरफ जाते. झाडाजवळ पोचले तेवढ्यात माकड पटकन उडी मारून झाडावर चढले. और वो जैसे ही झाड़ के पास पहुंचते वैसे ही वो मंकी जंप मार के झाड पे चढ जाता है. आणि म्हणाले, अरे असं कोणी आपलं हृदय काढून जिवंत राहू शकतो का. और वो बोलता है कि ऐसा कोई अपना हार्ट बाजू में रख के जी सकता है क्या. तो मगराला म्हणाला, मी तुला माझा मित्र समजलं आणि तू मला फसवलेस, चल जा इथून निघ. और वो मंकी जो रहता है वो मगर को बोलता है कि मैंने तो तुझे मेरा फ्रेंड समझा था और तूने मुझे फसाया, चल अभी यहाँ से निकल. अशा प्रकारे माकडाने आपल्या हुशारीने आपला जीव वाचवला. इस प्रकार मंकी ने मगरमच्छ से अपनी जान बचाई. तो हमें इससे क्या सीखने मिलता है, क्या मोरल मिलता है, संकट काळी आपण घाबरता कामा नहीं. यानी हमारे पे कोई भी संकट आए, हम कौन से भी ट्रबल में फंस जाए तो हमें क्या करना है, उस पे सोच के कुछ भी आइडिया निकालना है. उसे उस सिचुएशन से डर जाना नहीं है. आणि मित्राचा विश्वासघात करता कामा नहीं. और हमारे जो फ्रेंड है उनको कभी भी फंसाना नहीं है. समझी सबको स्टोरी अच्छी लगी ना. I hope you all enjoyed today's session. Have a good day. Stay home, stay safe. Thank you.